निघाले दुसरी मंदिराकडं. इथून 5 ते 10 किलोमीटर आहे. तर ठीक आहे, आता आपण तिकडनं बघू पटकन. 1:30 वाजले इथं आणि आता नजारा रस्ता एकदम मोकळा आहे आणि मध्ये स्पीड ब्रेकर पण आला आहे. कसा मोठा आणि आता शाळेमध्ये जेवण चालू आहे पोरांचं. आता आपण चालले दुसऱ्या मंदिराकडं, जे इथून आहे 10 ते 15 किलोमीटर. आता पटकन निघू आपण. आता आपण मेन रोडला, इथून आता आपण घेऊ लेफ्ट मोरगावला. हे जातो साताऱ्याला. राईट साईडला मोरगावला जातो, हा लेफ्ट साईडला सातारा. तर तुम्ही सरळ आला तर इथं राईट टर्न भेटन. इथून आता आपल्याला आत जायचं आहे. तर ह्या साईडला मंदिर आहे. काय ना श्री ज्योतिर्लिंग देवस्थान बोर्ड इथं आहे. आणि इथून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. फायनली आलेलो आहे मंदिरापाशी. इथून पुढे आले की तुम्हाला एक लेफ्ट टर्न भेटेल आणि परत एक लगेच राईट टर्न भेटेल. मंदिर दिसेल. थोडंसं आत आहे अजून. तर कळसं दिसलेलं आहे हा मंदिराचा. हा वाला रस्ता आहे. बॅक साईड तर आहे मेन गर्दी काहीच नाही, एकदम शांतता आहे आपण मंदिरात. तर मंदिराचा परिसर एकदम शांत आहे. तर आता आपण या साईडला शूज काढू आणि मग मंदिर फिरून घेऊ. श्री ज्योतिर्लिंग गोलंची इथल्या गावात आलं आणि हे मंदिर खरंच खूप भारी आहे. आम्ही आता दर्शन करायला चाललो आतमध्ये. मंदिराचं काम चालू आहे नवीन, पण इथली एक यात्रा बघायला नक्की आहे. यात्रा खूप भारी असते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये आपण तर येणारच आहे, तुम्ही पण नक्की या. चला नक्की या तुम्ही दर्शन करायला. इथं मस्त परिसर आहे. आपण चाललो एकदम शांत परिसर आहे. चला आता आतमध्ये दर्शन करून येऊ. नंदीच्या डोक्यावर लक्ष्मी पहिल्यांदाच बघितलं. नंदीच्या वरती नाग हे पहिल्यांदाच बघितलं आता आम्ही. आता नुसतं माझ्यासमोर नंदीच असते. लॉक लावलेली दोन्ही साईडला. दुपारचा टायमिंग झालेला आहे. आता आपण आत जाऊ. त्याच्या बाजूला राम लक्ष्मण सीताची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणीची गणपती बाप्पाची. तर जाऊयात दर्शन करू. बांधलेलं आव्हान म्हणजे सगळं झालं. बघा किती भारी शिवलिंग सजवले, एकदम भारी आहे. हात जाऊन जरा पाय पडला बरं. शिवलिंग किती भारी सजवले. आपलं मंदिर बघून पण झाले, आतून पण झाले आणि बाहेरून पण झाले. आणि आता आपण त्या बाजूला निघू बाहेर. त्या मंदिराचं बांधकाम पण चालू आहे नवीन. तुम्ही समोर बघू शकता. इथं मध्ये कमान टाकलेली आहे आणि बाजूला
बघा या गावची यात्रा बघायला नक्की आपल्या भारी असते. काट्याचे झाडं ठेवतात कधी तिथेच भरते पुढे जिथं आपण गाडी लावली ना तिथे भरते. ही नोव्हेंबरमध्ये असते. तर आत्ता आमचं दर्शन करून झालं. आम्ही जस्ट इथं बसलो होतो. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला निघालो आहे वीरकड. आणि बघा हे मंदिर असं आहे काय सोबत कसं वाटलं मंदिर? मंदिर एकदम मस्त आहे. विजयकरा मंदिर एकदम शांत आहे. हे गावातच मंदिर आहे गावाच्या कडेला. हे पुढले कमाल. तो चलो अलविदा. तो आमचे अरे ती महादेव के घर सिरीज कशी वाटली नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये नक्की तुम्हाला जर कोणतं महादेवचं मंदिर पाहिजे असेल व्हिडिओमध्ये तर नक्की सजेस्ट करा मला की आम्ही इथं जाऊन विजिट. चला आता दुसरं लोकेशन. तर इथंच यात्रा भरती. इथं सगळे लोक असतात बसलेले. तर ही यात्रा बघायला नक्की या. आम्ही फक्त मंदिरच बघितलं. नंतर आम्ही ही यात्रेला आलो आपल्या गावात जाते. सो निघायचं आता आपण निघू दुसऱ्या लोकेशन. मंदिराकडे. चलो हां बाय बाय. भेटूया लवकरच.